मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो। यापूर्वी बीड त्याचबरोबर धाराशिवमध्ये देखील मोठा गोंधळ पाहायला मिळालेला होता। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकण्यात आलेल्या होत्या। बीडमधील ती घटना आणि त्यानंतर आता विदर्भाच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला। मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालणाऱ्या इसमाला आता बाजूला करण्यात आलेला आहे। मात्र राज ठाकरे व्यासपीठावर उभे असतानाच या ठिकाणी मोठा राडा पाहायला मिळतोय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा आणि त्याच वेळी आता राज ठाकरे यांच्या समोरच गोंधळ घालण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला। बुलढाण्यामध्ये राज ठाकरे हे दौऱ्यावर आहेत आणि त्या ठिकाणी व्यासपीठावर बोलत असतानाच राज ठाकरे जेव्हा उभे राहिले तेव्हा काही जणांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला। यापूर्वी धाराशिव त्याचबरोबर बीडमध्ये देखील असाच प्रकार पाहायला मिळाला होता। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे आपल्या सोबत आहेत। विवेक, नेमका काय प्रकार घडलाय? राज ठाकरे उभे होते बोलण्यात। सागर जर पाहिलं तर नवनिर्माण भाषण करायला आलेलो नाही, मी मेळावा घ्यायला आलेलो नाही। हा माझा काही संवाद दौरा नव्हे। सर्वसाधारण दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका राहतील आणि त्या विधानसभेच्या निवडणुकांच्या साठी म्हणून हा माझा मराठवाड्यापासून सुरू झालेला हा चाचपणी दौरा आहे। विधानसभेची निवडणूक बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण लढवली पाहिजे का नाही पाहिजे? नुसत्या हो वरती सगळ्या गोष्टी होत नसतात, कळलं का? मी तुमचा सर्वांचा उत्साह समजू शकतो, परंतु त्याच्यासाठी जे काही काम करायला लागतं ते काम करण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहे। मला ज्या आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मला चर्चा करायची आहे त्यांच्या बरोबर चर्चा करायला मला तुम्ही संधी दिली तर मी आल्याचं निष्पन्न कधी होईल। तुम्ही कोणाच्याही नावाने घोषणा दिल्यात तरी त्याचं तिकीट कन्फर्म झालं तर समजू नका, ते होणार नाही आणि जेवढ्या जोराने ओरडाल तेवढं आपलं नाही। तर कृपया मला हा हॉल आपण सर्वांनी रिकामा करून द्यावा। मला प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे इथे। याच्यात जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष या सर्व लोकांनी इथे बसून यावं। महिला सेनेच्या पदाधिकारी असेल त्यांनी बसून यावं। पक्षाच्या ज्या अंगीकृत संघटना ज्या आहेत, कामगार सेना असेल, विद्यार्थी सेना असेल, त्यांचे जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांनी बसून घ्यावं आणि कृपया आपण बाहेर सर्वांनी बाकीच्यांनी बाहेर थांबावं। धन्यवाद। बुलढाण्यामध्ये राज ठाकरे यांच्या समोर गोंधळ घालण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्या कार्यकर्त्याला आता मनसैनिकांनी बाजूला देखील केलाय। मात्र राज ठाकरे ज्यावेळी व्यासपीठावर बोलण्यासाठी उभे राहिले त्याच वेळी काही कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला आहे।